आता आपण क्वेश्चन नंबर 21 सॉल्व करूया. फाइंड द पॉसिबल पेअर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ द फोर्थ वर्टेक्स D of the parallelogram if three of its vertices are A, B and C. ओके, A, B and C चे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आपल्याला D चे कोऑर्डिनेट्स शोधायचे आहेत. त्यांनी सांगितले पॉसिबल जेवढे होऊ शकतील तेवढे तुम्हाला शोधा. बघूया आपण काय करताय. D is the fourth vertex of the parallelogram. The possible pairs of parallelogram is ABCD, ABDC and ADBC. कशा प्रकारे येतील, कशा प्रकारे आपल्याला वाचता येतील ते आपण सगळे पॉसिबल लिहून घेतलेले आहेत. लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ ABCD बी XY. इन parallelogram ABCD, AC and BD are diagonals. In parallelogram, diagonals are bisect each other. Diagonals are equal. Therefore, AC is equal to BD. Their intersect point is equal, means their midpoint is same. By midpoint formula, 5 plus 3 upon 2 equal to 1 plus x1 upon x upon 2. 5 plus 3 म्हणजे 8 झाला इज इक्वल टू 1 प्लस एक्स. आता हे जे 2 आहेत ते मी काढून टाकलेले आहेत का, तर ते दोन्ही सेमच येणार आहेत म्हणून काढून टाकले. 8 minus 1 is equal to 7 म्हणजे x is equal to काय आला 7. त्याचा पॉईंट काय आला, xचा कोऑर्डिनेट काय आला 7 आला डीचा. 6 minus 2 upon 2 is equal to minus 2 plus y upon 2. 6 minus 2 is equal to 4 is equal to minus 2 plus y. मग 4 plus 2 म्हणजे 6 म्हणजे आपला y आला 6. आता इथे मी y1 असं म्हटलेलं आहे का, तर डीचे सगळीकडचे पॉईंट्स आपल्याला काढायचे आहेत. मग हा डीचा ABCDमध्ये डी काय ते x1 आणि y1 पकडला. मग ABDCमध्ये डीचे पॉईंट्स काय येतील, तर मी त्याला पकडले x2 y2 पकडले. हो, ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक्सच आन्सर काढायचं आहे, पण तुमच्या लक्षात यावं म्हणून मी x1 y1 लिहिलेले आहेत. तर ते आपल्याला वाक्यामध्ये लास्टला लिहावे लागणार आहेत म्हणून. In triangle ABDC, AD and BC are diagonals. Let the coordinates of parallelogram म्हटले आणि parallelogram ABDC be x2 and y2. 5 plus x2 upon 2 is equal to 1 plus 3 upon 2. तुम्हाला हवं असं तुम्ही मल्टिप्लाय करून सुद्धा आन्सर काढू शकता, पण मल्टिप्लाय केल्यानंतर ते मोठं होणार, मग पुन्हा परत त्याला शॉर्ट करावं लागणार आणि म्हणून हे मी 2 काढून टाकलेले आहे. तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही मल्टिप्लाय बाय 2 करून मग आन्सर काढा, काही प्रॉब्लेम नाही आहे. 5 plus x2 is equal to 1 plus 3 is equal to 4. x2 is equal to 4 minus 5 म्हणजे आपला आन्सर आलं -1 म्हणजे ह्या डीचा कोऑर्डिनेट आहे -1. आता आपल्याला y2चे काढायचे आहेत. 6 plus y2 upon 2 is equal to -2 upon 2. 6 plus y2 -2 आलं -4. मग आपण काय केलं -4 -6 आन्सर आलं -10. y2 is equal to -10. In quadrilateral ADBC, AB and CD are diagonals. Let the coordinates of parallelogram ADBC be x3 y3. 5 plus 1 upon 2 equal to 3 plus x3 upon 2. 5 plus 1 म्हणजे 6, 3 plus x3. 6 minus 3 is equal to 3 म्हणजे x3 आपला 3 आला म्हणजे आपल्या ADBC मधल्या डीचे कोऑर्डिनेट्स काय असेल 1 असेल 3. 6 minus 2 upon 2 is equal to -2 plus y3. 6 minus 2 म्हणजे 4 equal to -2 plus y3. 4 plus 2 म्हणजे 6 आन्सर आला म्हणजे आपला yचा आपला डीचा कोऑर्डिनेट काय आहे 6. कशामध्ये ADBCमध्ये. द पॉसिबल पेअर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ वर्टेक्स D is 7, 6, -1, -10 and 3, 6. आता आपण प्रॉब्लेम सेट 5 मधला शेवटचा क्वेश्चन पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 22. फाइंड द स्लोप ऑफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल विथ वर्टायसेस A, B, C and D. काय शोधायला सांगितलेलं आहे, स्लोप ऑफ लाईन. The diagonal of a quadrilateral is AC and BD. The slope of AC
इक्वल टू -3 -7 अपॉन 0 -1 म्हणजे आन्सर काय आलं -10 -1 म्हणजेच काय आला आन्सर 10. स्लोप ऑफ AC इज 10. स्लोप ऑफ BD इक्वल टू 3 -3 अपॉन -3 -6 इज इक्वल टू 0 -9. आता -9 कशामध्ये आलेला आहे डिवाइडमध्ये आलेला आहे म्हणजे आन्सर काय येणार आहे 0. Therefore, slope of BD is 0. Slope of the diagonals of ABCD is 10 and 0.